पालखीची खुणा कशी काढतात ह्या बघाय आज मी राजापूर तालुक्यातील शील गावात आलोय। आई नवलाई देवीची पालखीची खुणा काढायची आहेत आज। ह्या बघा अशा प्रकारे पालखीन आपलं खूर जमिनीत मारून त्या ठिकाणी खुणा हा ह्या सिद्ध केला। आता इथे यांच्या मांडावर आलेलो, पालखी वगैरे तो मांडावर ठेवला नाही आहे। आत्ता यासनी मी गावकऱ्यांनी जरा काही प्रश्न विचारतो म्हणजे ह्या प्रथेबद्दल। तर सर्व गावकऱ्यांनी माझ्याक सांगा की ही जी खुणा घालणे ही जी पद्धत आहे ही का करतो? आमचं श्री नवलादेवी गांगावंदी ब्राह्मणदेव यांचं देवस्थानचे आम्ही सगळे हे मानकरी थानकरी आणि त्यांचे सगळे भक्तगण आणि आम्ही दर वर्षांनी की दर 3 वर्षांनी आम्ही ही देवाची सत्वता किंवा आमचा देव आमच्यावर आहे की नाही, आमच्यावर खुश आहे की नाही आमच्यावर, त्यासाठी दर 3 वर्षांनी काढली जायची खुणा। पण गेले अनेक वर्ष त्या प्रथेमधल्या अनेक गोष्टी तरुण वर्गाला माहीत नव्हत्या। आमची जी 1 नंबरची पिढी होती त्या पिढीनंतर आमच्या पिढीमध्ये आम्ही 24 वर्ष पहिली खुणा आज आम्ही सतीचा माळा म्हणून आमचं मारुती मंदिर मैदान त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ती खुणा घातली। आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित लोक आणि आमचे सर्व या नवलादेवीच्या तटामध्ये नांदणारे सगळे आमचे भाविक लोक ग्रामस्थ यांनी खुणा काढण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही ती खुणा काढली। आणि हे खुणा काढण्या म्हणजे तत्व म्हणजे सात्विकता म्हणजे आमच्या म्हणजे देव आपल्याकडे आहे का, देवाचं सत्व आहे का की नाही आणि देव आमच्या बरोबर आहे की नाही ते पटवून देण्यासाठी खुणा। आता माझा दुसरा असा प्रश्न आहे, आता हे जी खुणा जो तुम्ही काढतो तो जो काय नारळ ठेवला जाता तो कोण व्यक्ती वगैरे ठेवता आणि ती व्यक्ती तुमच्यासोबत असता काय किंवा तुम्हाला त्यातली काय कल्पना वगैरे देते काय ती व्यक्ती? आमचे जे खुणा जे ठेवणार जे आमचे जे ग्रामस्थ काही 5 प्रमुख लोक असतात, ते प्रमुख लोक कोंबडा आरवण्याच्या पाठीला त्या ठिकाणी जातात। ते पालखीच्या पूर्ण जागा बघतात की कुठे आपण ठेवू शकतो, पालखीला नाचवणाऱ्याला अडचण येणार नाही, कोणी बाबा लागणार नाही पालखी नाचवताना, अशा ठिकाणी ते पहाटे जाऊन कोंबडा आरवण्याच्या टायमाला जाऊन ते आमचे 5 प्रमुख लोक आमचे खुणा ठेवतात। आणि ते खुणा ठेवणारे लोक कधी पालखीला हात लावत नाहीत, ते पालखी नाचवण्याच्या आजूबाजूला पण येत नाहीत, ते खूप दूरवर असतात। आणि ज्या वेळेला पालखी त्या एरियामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी जेव्हा नाचायला सुरुवात करते तेव्हा नाचवणाऱ्यांच्या आणि संबंधित लोकांच्या पण अंदाज येतो, मग तेव्हा ते थोडे जरा जवळ येतात आणि जिथे खुणा ठेवली असते तिथे पालखी बरोबर खूर मारणार का ते येऊन प्रमुख लोक पालखी उचलणार आणि देवीचा जय जयकार करणार। ओके, ठीक आहे। म्हणजे जी लोक नारळ ठेवतात खुणा म्हणून ती त्याच्याशी तुमचा काही कॉन्टॅक्ट नसतो आणि तुमच्याकडे कोणाकडे अशा खुणा काढायच्या असतील किंवा पालखीच्या शिमग्यातल्या खेळ्यांच्या काही वेगवेगळ्या प्रथा असतील तर नक्की मेसेज करा, जवळपास असतील तर आपण येऊन नक्की शूट करू।